यावेळेस एक महत्त्वाची बातमी, शरद पवारांची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। उद्धव ठाकरेंची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होईल। यावेळेस एक महत्त्वाची बातमी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांकडे आपण बघतोय। त्यांचा हा सगळा कल आल्यानंतर त्यांचे उमेदवार विजयी होतील अशी शक्यता असताना आता मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेत आहेत। 4 वाजता उद्धव ठाकरे आणि 3 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद होणार आहे। निश्चित अजून एक महत्त्वाची घडामोड समोर येते, ती देखील आपण बघूया। घडामोडींना वेग आलेला आहे। पंतप्रधान मोदींनी चंद्रबाबू नायडू यांना आता फोन केलेला आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी देखील नायडूंशी चर्चा केली आहे। नायडूंना आपल्याकडे खेचण्यासाठी आता रस्सीखेच सुरू झालेली आहे। अगदी आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी ला 16 जागा मिळालेल्या आहेत आणि टीडीपी आणि भाजपची आधीपासूनच युती पण आहे, परंतु आता त्यांना राखून ठेवणं हे एक महत्त्वाचं काम सर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। की आता जे मित्रपक्ष आहेत त्यांना हातात हात घालून त्यांना ठेवावं लागेल, सांभाळून ठेवावं लागेल, असेच प्रयत्न होतील। मी साधारण 20 मिनिटापूर्वीच ही गोष्ट बोललो होतो की 272च्या खाली भाजप एवढे येतील, त्याच्यात ही गॅरंटी नाही। उद्धव ठाकरे जसे मुख्यमंत्री व्हायला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गेले त्याच पद्धतीने उद्या चंद्रबाबू नायडू किंवा नितीश कुमार गेले तर त्यात फार काय आश्चर्य वाटणार का नाही। आणि त्यामुळेच आता शरद पवारांनी फोन केला आहे आणि दुसरीकडे अमित शहा आणि मोदी पण फोन करतात, तर हे सगळं पडद्यामागे राहील। फोनवर काय बोलणं होतं अर्थात आपल्याला कळणार नाही, काही ऍक्सेस नाही त्याला। पंतप्रधान आणि अमित शहा दोघांनी फोन केले, त्यामुळे आता या गोष्टी सुरू होतील पडद्यामागे। मात्र दुसरी गोष्ट अशी की आता शेवटच्या फेऱ्यांची मोजणी होताना अनेक ठिकाणी टच अँड गो अशा निवडणुका महाराष्ट्रात आहेत। म्हणजे जसं आतापर्यंत साताऱ्यामध्ये वरखाली होत होतं, दानव्यांच्या ठिकाणी होतंय, पंकजा मुंडेंच्या इथे होत होतं, अमोल कोल्हेंच्या इथे ते खूप पुढे गेले, असं अनेक ठिकाणी ते निकाल आल्यावर आपल्याला पूर्ण कॉमेंट्स करता येतील। अगदी तर आता हे सगळे निकाल आणि हे कल बघितल्यानंतर